कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चालती हो देवघरातून। चालतं तू व्हायचंस या घरातून। शेवटचं सांगते, देवघरातून बाहेर निघ। तुला जी काही नाटकं करायची असतील ना, ती सगळी देवघराच्या बाहेर। आणि माझ्या देवाराला हात लावायचा तर विचार सुद्धा करायचा नाहीस। देवघर? कसलं देवघर? राक्षसाचं घर आहे, कारण ह्या घरावर राक्षसाचं राज्य आहे। विरोचक राक्षस। आणि हा जो देवी आईचा फोटो आहे ना तुझ्या, त्याचं आता महत्व शून्य आहे, काहीच अस्तित्व नाहीये। कारण लवकरच त्या जागी मी विरोचकाची मूर्ती आणते की नाही बघच। पुन्हा जर का देवी आईच्या फोटोला हात लावायचा प्रयत्न केलास ना, तर काय काय करणार आहेस तू? ना तू ना तुझी देवी आई काय करू शकते? जर तिला काही करायचंच असतं तर अशी शांत बसून राहिली नसती ती। आणि हा तुझा गरुड देव, गरुडाची मूर्ती आणलीस ना, मी इथेच उभी आहे, तेही न घाबरता। आणि आजच त्या जागी मी विरोचकाची मूर्ती आणते की नाही बघच, आणि तो फोटो काढून टाकते। अस्तिका, अस्तिका, साहेब काय झालं? ये बस आली इथे।
मी आधी कॉफी करते. कॉफी मी बनवली आहे तुझ्यासाठी. तू बस बस इथे बस. ही कॉफी आणि ब्रेकफास्ट केलास नसशील तू. शुभे पोहे. साहेब, मी काय म्हणते ते एकदा ऐकून घ्या ना. नेत्रा धर. नेत्रा ब्रेकफास्ट कर. साहेब, हिच्यावर नका विश्वास ठेवू. मी सिद्ध करू शकते की ही अस्तिका आहे आणि मी नेत्रा आहे. इनफ. मी माझ्या नेत्राला ओळखण्यात चूक करूच शकत नाही. माझी नेत्रा कोण आहे हे मला व्यवस्थित माहिती आहे. ठीक आहे, तसं असेल तर हिला हिचं तोंड उघडायला सांगा. हिने हिच्या तोंडात काहीतरी लपवून ठेवलंय. तोंड उघड. आ कर. आणि गिळला तर मोठी अडचण होईल. काहीच दिसत नाहीये. नेत्रा, माझा तुझ्यावर विश्वास आहे. आणि गिळला तर मोठी अडचण होईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.